नवी मुंबई शहराचा पाया ज्यांच्या त्याग आणि कष्टावर उभा आहे त्या आगरी कोळी समाजाच्या जाज्वल्य इतिहास भावी पिढीला प्रेरणा देत राहावा यासाठी वाशी येथील जुहगाव चौपाटीवर पारंपरिक वेशभूषेतील कोळी स्त्री पुरुषांचे देखणे पुतळे उभारण्यात आलेत। मात्र दुर्दैवाने काही विकृत तरुणांनी मद्याच्या नशेत या श्रद्धास्थानांचा अवमान करत अश्लील वर्तन केलं। त्यामुळे संपूर्ण नवी मुंबईमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या घटनेची दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी या कृत्यामुळे दुखावलेले तमाम आगरी कोळी समाज बांधव आणि महिला जुहगाव चौपाटीवर एकवटले। भाजप नगरसेविका माधुरी सुतार, माजी नगरसेविका वैजयंती भगत, परिवहन समिती सदस्य शीतल भोईर आणि समाजातील महिलांनी एकत्र येऊन या पुतळ्याला पवित्र दुग्धाभिषेक घालून त्याचं शुद्धीकरण केलं। या विधीद्वारे त्यांनी हाच संदेश दिला की आमच्या अस्मितेचं रक्षण करण्याची ताकद या समाजात आजही कायम आहे। आगरी कोळी समाजातील महिलांनी आणि नेतृत्वाने दाखवलेली ही एकजूट खरोखरच कौतुकास्पद असून अस्मिता रक्षणाचा हा संदेश भावी पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल। 2 दिवसापूर्वी समाजातील जे समाजकंटक आहेत अशा प्रवृत्तीच्या तरुणांनी इथे येऊन मद्यपी आणि नशेच्या अवस्थेत असताना ह्या आमच्या अस्मिता असलेल्या आमचा मान, आमची शान आगरी कोळ्यांची अशी प्रतिमा दाखवण्याची जी आमची ही प्रतिकृती, या जे शिल्प आणि हे जे पुतळे आहेत त्यांची विटंबना करण्यात आली। आणि जेव्हा आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून, रीलच्या माध्यमातून हे गैरकृत्य त्या तरुणांकडनं होताना पाहिलं तेव्हा आम्ही सर्व समाज बांधव तर आहोत, आगरी कोळी तर आहोत, त्याचबरोबर इथे नवी मुंबईमध्ये राहणाऱ्या जे सर्व इथले सुजाण आणि सुसंस्कृत नागरिक आहेत त्यांनाही ही गोष्ट फार संतापजनक वाटली। त्याचा सर्वात आधी आम्ही समाज बांधव आणि भूमिकन्या म्हणून आम्ही निषेध व्यक्त करतो। पोलीस प्रशासनाचं आम्ही कौतुक करतो की तत्काळ त्यांनी अशा संदर्भातली घटना त्यांच्या निदर्शनास आली आणि आमच्या समाज बांधवांच्या मार्फत जे काही निवेदनं त्यांना प्राप्त झाली त्याच्यावर कारवाई करत प्रशासनाने त्या तरुणांना अटक केली। तरुणांना अटक झाल्यानंतर आमच्या या आगरी कोळी जी आमची संस्कृती आहे, जी परंपरा आहे त्याची विटंबना, त्या पुतळ्याची विटंबना झालेली आणि म्हणून आमच्या मनाला शांती नव्हती। म्हणून ही जी झालेली घटना आहे तिला एक शांत वातावरण निर्माण व्हावं यासाठी आम्ही इथे सर्वजण, विशेषतः भूमिकन्या इथे आलो आणि ह्या पुतळ्याची दुग्ध अभिषेक आणि पंचरती करून ह्या पुतळ्याचं आम्ही शुद्धीकरण केलेलं आहे। आणि हा जो आमचा पेहराव आहे तो लोकही, इतर समाजाचे लोकही त्याचं अनुकरण करत असतात, तो पेहराव घालत असतात। त्यामुळे आम्ही आज तिची झालेली जी मानहानी आहे ती महिला म्हणून आमची आहे आणि हा प्रकार भविष्यात होऊ नये म्हणून जो झाला त्या प्रकारासाठी तिला पुन्हा एकदा आम्ही मान द्यायला इथे आलो आहे। आणि प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला पुन्हा एकदा हेही विनंती करत आहोत की जशी त्याने रीलच्या माध्यमातून आमच्या भावना दुखावल्या तसेच त्याने जी रील काढली आणि जी व्हायरल झाली त्याच्यामुळे आमचे भावना दुखावल्या गेल्या, त्याच पद्धतीने त्या तरुणांना जर अटक केली असेल तर त्याचा जाहीरपणे माफीनामा त्या रीलच्या माध्यमातूनही व्हायरल करावा। जर अशी तरुण पिढी जर व्यसनाधीन होत आहे, नशेच्या आहारी जात असेल तर कुठेतरी प्रशासनाच्या शिक्षेच्या मार्फत आणि भविष्यात जी येणारी ही तरुण पिढी आहे त्यांना कुठेतरी वचक राहावा यासाठी त्यांचा माफीचा रीलही व्हायरल झाला पाहिजे। आपल्या नवी मुंबईमध्ये जुहू चौपाटी आहे, तिथे जी घटना घडली आहे तिचा मी निषेध करते। आणि ही घटना आपली नवी मुंबई आहे, पनवेल आहे, मुंबई आहे, ठाणा कल्याण आहे, अशा आपल्या या स्मारक उभ्या केलेल्या आहेत आपल्या ज्या गावाच्या याच्यात। त्या स्मारकानं पुन्हा अधिक असं काही होऊ नये, मी अशी प्रशासनाकडे मागणी करते की असं पुन्हा कधी होऊ नये। आणि जर कधी झालं तर मग आगरी कोळी समाज हा रस्त्यावर उतरण्यासाठी कमी पडणार नाही।